नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या पोटनिवडणूक होतीये. या निवडणुकीमध्ये अर्थात महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना महाविकास आघाडीकडून पाठिंबा देण्यात आलाय. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं आणि त्या ठिकाणी सुद्धा पोटनिवडणूक लागली आणि त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गोविंद मोकाटे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आतापर्यंत राहुरी विधानसभा मतदारसंघ असेल किंवा बारामती विधानसभा मतदारसंघ असेल, त्या ठिकाणी झालेल्या मतदानामध्ये आतापर्यंत नेमकं काय काय घडलेलं आहे, सगळंच आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि या लाईव्ह मध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, अजित पवार यांचं 28 जानेवारीला दुर्दैवी निधन झालं आणि त्यानंतर आता जी आहे ती पोटनिवडणुकीचं मतदान होतंय. काय अपडेट आहेत? आणि तिकडे दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राहुरीमध्ये सुद्धा मतदान होतंय. निश्चित राजारत्न. ऑक्टोबर 2025 मध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं. त्यामुळं राहुरीतली जी जागा आहे ती रिक्त झालेली होती आणि 28 जानेवारी 2026 ला महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आणि या दोन जागांवर आता पोटनिवडणूक जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते. आज अर्थात 23 तारखेला ही सगळी पोटनिवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती सुरू होते. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी जो आहे तो असणार आहे. दोन्हीकडे प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवार या अ, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या आहेत. तर तिकडे राहुरीमध्ये मात्र अक्षय शिवाजीराव कर्डिले हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाने गोविंदराव मोकाटेंना उमेदवारी दिलेली आहे. वंचित बहुजन आघाडी राहुरीमध्ये पोटनिवडणूक लढवताना आपल्याला पाहायला मिळते. संतोष चोरगे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असल्याचं पाहायला मिळतं. एकूण 7 उमेदवार हे राहुरीच्या रिंगणात, तर एकूण 22 उमेदवार हे बारामतीच्या रिंगणामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मागच्या 2 तासापासून जर आपण आकडेवारी पाहिली, तर साधारणतः 20.55% इतकं मतदान हे बारामतीमध्ये झालेलं आहे. तर 18.22% आसपास 18.52% मतदान जे आहे ते राहुरीच्या पोटनिवडणुकीमध्ये प्रामुख्याने झाल्याचं पाहायला मिळतंय. या दोन्ही पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक चर्चा किंवा अनेक हं. गोष्टी आपल्याला पडद्यामागे घडताना आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगता सभेला उपस्थित होते. तर सुनेत्रा पवार यांनी ज्यावेळी अर्ज भरला, त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील, असे सगळे प्रमुख नेते हे बारामतीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. आणि अजितदादांनी केलेली विकास कामांच्या बळावर या सगळ्या पोटनिवडणुकीमध्ये अजितदादांपेक्षा अधिक लीड सुनेत्रा पवारांना मिळेल. असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातोय. मात्र बारामतीमध्ये प्रामुख्याने राजरत्न आपण जर पाहिलं, तर शरद पवार हे बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान करणार नाही आहेत. प्रकृती अस्वस्थ्यामुळे शरद पवार हे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये आहेत. त्यामुळे ते या निवडणुकीमध्ये मतदानापासून अलिप्त राहणार आहेत. तर मात्र असं जरी असलं तरी सुप्रिया सुळे असतील, रेवती सुळे असतील, सोबत रणजित पवार जे सुप्रिया सुळे यांचे चुलत बंधू आहेत. त्यांनी सुद्धा सुप्रिया सुळे यांच्यासोबत मतदानाचा हक्क जो आहे तो बजावल्याचं पाहायला मिळतंय. इकडे युगेंद्र पवारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. रोहित पवारांनी बारामतीतल्या पिंपरी जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे. जय पवार, पार्थ पवारांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलाय. भल्या पहाट सकाळी ज्यावेळी मतदान सुरू झालं, त्यावेळी सुनेत्रा पवार यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावत ज्या पद्धतीने दादा हे मतदानाच्या दिवशी पहिल्यांदा मतदान करून मग मतदारसंघामधले जे काही तालुक्यातले मतदान केंद्र आहेत या ठिकाणी जात होते. अगदी त्याचप्रमाणे सुनेत्रा पवार या सुद्धा आपलं मतदान करून बारामतीमधली जी काही मतदान केंद्र आहेत, या मतदान केंद्रांवर सुनेत्रा पवार यांनी स्वतः भेटीगाठी दिल्याचं पाहायला मिळतंय. कोहरे बुद्रुक जो बारामतीतला हं. मतदान केंद्र आहे, त्या मतदान केंद्रापासून त्यांची सुरुवात झालेली होती आणि त्या आता मतदान केंद्रावर सुद्धा जाताना आपल्याला पाहायला मिळतायत. इकडे राहुरीमध्ये शेतकरी पुत्राला राहुरीची जनता साथ देईल असा विश्वास कुठेतरी गोविंदराव मुकाटेंनी व्यक्त केलाय. मतदानाचा हक्क गोविंदराव मुकाटेंनी बजावल्यानंतर अक्षय कर्डिले मात्र काहीसे वडिलांच्या आठवणीत भावुक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं, की आतापर्यंत जी काही मी मतदान केली किंवा आतापर्यंत मतदानाच्या असेल किंवा निवडणूक असेल, तर वडील म्हणून शिवाजीराव कर्डिले हे आपल्या सोबत होते आणि कर्डिले साहेबांसोबतच आपण
मतदान करत होतो. मात्र आज साहेबांशिवाय मतदान करतोय असं म्हणत कुठेतरी अक्षय कर्डिले हे भावूक झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं. संकेत, एका बाजूला पाहिलं तर ह्या दोन्ही निवडणुका ज्या आहेत त्या भावनिकतेच्या आधारावरती असतात, सहानुभूतीच्या लाटेवरती या सगळ्या निवडणुका होत असतात. बारामतीच्या निवडणुकीच्या बाबतीत पाहिलं तर सकाळी म्हणजे अर्थात अजित पवार यांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन थेटपणे त्यांना अभिवादन करून अ, रोहित जर पाहिलं तर सुनेत्रा पवार असतील, पार्थ पवार असतील किंवा जय पवार असतील, हे मतदानासाठी गेल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं. तेव्हा सगळं काय वातावरण होतं ते? निश्चित राजरत्न सुनेत्र पवारांनी दिलेली प्रतिक्रिया जी फार बोलकी आहे, की ते उत्साह असं नाही पण बारामतीकर आपलं कर्तव्य कुठेतरी बजावताना पाहायला मिळत आहेत. एक शोकाकूळ आणि भावनिक वातावरणामध्ये बारामतीकर मतदानाला सामोरे जाताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे केवळ बारामतीकरच नव्हे तर कुणीच ही अपेक्षा केली नव्हती, की बारामतीमध्ये अशा पद्धतीने पोटनिवडणूक लागेल आणि अजितदादांच्या पश्चात किंवा अजितदादा नसताना निवडणुकीला सामोरं जावं लागेल. अशी खरं तर कोणाचीच अपेक्षा नव्हती. दुर्दैवाने मात्र अजितदादांच्या जाण्यानंतर ही सगळी पोटनिवडणूक जी आहे ती लागल्याचं पाहायला मिळतंय. एक थोडंसं उत्साह आणि उत्स्फूर्त वातावरणामध्ये सगळेच जण मतदान करताना बारामतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतायत. साधारणतः 50-55% पर्यंत मतदान होईल असा विश्वास अजितदादांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केल्याचं सुद्धा एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय. संकेत, जरी अजित पवारांच्या बंधूंनी विश्वास जरी व्यक्त केला असेल, तर एका बाजूला जर पाहिलं, तर जय पवार हे 2029च्या निवडणुकीमध्ये त्यांनी उभं राहावं अशी थेटपणे कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, अशी प्रतिक्रिया थेट जय पवार यांनी दिली होती. आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला उधाण आलेलं पाहायला मिळालं. सुप्रिया सुळेंनी सुद्धा त्यावरती प्रतिक्रिया दिली, की प्रत्येकाला लोकशाहीमध्ये निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे. रोहित पवारांची प्रतिक्रिया आलेली आहे. आणि 2029च्या निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ शकते, अशा पद्धतीचं वक्तव्य रोहित पवारांनी केलेलं आहे. राजारत्न मला असं वाटतं जय पवारांचं जे वक्तव्य आज आलं, ते फार सरप्राईजली असं वक्तव्य आहे असं म्हणावं लागेल. कारण आतापर्यंत आपण पाहिलं म्हणजे आता ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्प्लिट झाली, हं. 2 पक्ष वेगळे झाले, दादा महायुतीसोबत आले. असं सगळं झाल्यानंतर जय पवार हे राजकीय व्यासपीठावर येत होते. अजितदादांसाठी सुद्धा मागच्या वेळी 2024च्या पोटनिवडणुकीमध्ये जय पवारांनी केलेलं भाषण जे होतं, ते सुद्धा गाजल्याचं पाहायला मिळालेलं होतं. दादांच्या जाण्यानंतर सुद्धा जय पवार हे ऍक्टिव्ह झाले. आईसाठी प्रचार करताना गावोगावी आपल्याला फिरताना पाहायला मिळाले. मात्र असं सगळं असताना आता सुनेत्रा पवार याच अजितदादांच्या उत्तराधिकारी असतील आणि सुनेत्रा पवार याच दादांच्या भूमिकेमध्ये दादांची सगळी अपूर्ण राहिलेली स्वप्न जी आहेत ते पूर्ण करतील आणि सुनेत्रा पवार याच बारामतीच्या आमदार असतील असा साधारणतः सगळ्यांचा कयास जो आहे तो झालेला होता. मात्र असं सगळं असताना आज अचानक जय पवारांनी केलेलं स्टेटमेंट की बारामतीची जनता ही 2029ला आपल्याला आमदार म्हणून पाहू इच्छिते. मात्र आपण पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहू, पक्षामध्ये कार्यकर्त्यासारखं काम करत राहू, असं जय पवार जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. तिकडे दुसऱ्या बाजूला लगेच तू जसं म्हटलं तसं रोहित पवारांनी सुद्धा कदाचित 2029ला सर्वपक्षीय लढाई होईल, मग पवार विरुद्ध पवार अशीच लढत होईल. अशी साधारणतः प्रतिक्रिया जी आहे ती दिल्याचं पाहायला मिळालं. युगेंद्र पवारांनी मात्र की ज्यांनी 2024ची पोटनिवडणूक ही दस्तूरखुद्द स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधामध्ये लढली होती. त्या युगेंद्र पवारांनी मात्र बारामतीमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत नको, हं. अशी कुठेतरी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. सुप्रिया सुळेंनी मात्र जर इन फ्युचर सुनेत्रा पवार या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या तर निश्चितपणे आम्ही त्यांचं स्वागत करू, अशी प्रतिक्रिया जी आहे ती देण्याचं पाहायला मिळतंय. मात्र एकंदरीतच राजरत्न या सगळ्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं तर अगदी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी सुद्धा 2029ला जी काही निवडणूक होईल त्याच्यामध्ये काँग्रेसचाच आमदार बारामतीमध्ये बसेल असं सांगितल्याचं पाहायला मिळतंय. आता जय पवारांनी सुद्धा 2029ला आपण आमदार व्हावं असं बारामतीकरांची इच्छा आहे. तिकडे रोहित पवारांनी पवार हं. विरुद्ध पवार अशी लढत होऊ शकते, सर्वपक्षीय लढत होऊ शकते, अशा केलेल्या वक्तव्यामुळं सगळ्याच पक्षांकडनं या पोटनिवडणुकांच्या माध्यमातून कुठेतरी 2029चं मैदान सेट करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात असल्याचंच पाहायला मिळतंय. संकेत, 2029 मैदान आत्तापासून जे आहे ते सेट केल्याचा प्रयत्न जो आहे तो आत्तापासून पाहायला मिळतोय. कारण ज्या पद्धतीने जय पवार सध्या या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये, प्रचारामध्ये ऍक्टिव्ह झाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं. प्रत्येक कार्यकर्त्यांशी संवाद साधणं, प्रत्येक गावागावांमध्ये जाऊन नागरिकांबरोबर ती चर्चा करणं, या सगळ्याच गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण जय पवार यांना पाहिलेलं होतं. परंतु आत्ता जर पाहिलं तर राहुरीमध्ये जर पाहिलं तर थेटपणे अक्षय कर्डिले यांच्या विरोधामध्ये प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या रिंगणात होते.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेली मध्यस्थी आणि त्यानंतर त्यांनी घेतलेली माघार, त्यानंतर थेटपणे शरद पवार यांनी सरप्राइझिंगली गोविंद मोकाटे यांना दिलेली उमेदवारी. काय वाटतं 29चं चित्र थेटपणे असंच असू शकतं की वेगळं असू शकतं राहुरीतलं? राजरत्न राहुरीचं राजकारण जर आपण थोडंसं पाहिलं तर राहुरीचं राजकारण हे नेहमी कर्डिले तनपुरे परिवाराभोवतीच फिरताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अगोदरचा नगर उत्तर मतदारसंघ आणि त्यानंतर ज्यावेळी मतदारसंघांची पुनर्रचना झाली त्यावेळी राहुरी मतदारसंघ अस्तित्वात आल्याचं हं. पाहायला मिळालं. या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने तनपुरे कर्डिले हं. अशीच लढत जी आहे ती राहिल्याचं पाहायला मिळालं. म्हणजे अगदी 2019 पर्यंत शिवाजीराव कर्डिले हे आमदार होते. 2019ला पहिल्याच प्रयत्नामध्ये प्राजक्त तनपुरे हे तिथे आमदार झाल्याचं पाहायला मिळालं. या अगोदर प्राजक्त तनपुरे नगराध्यक्ष होते. मग तनपुरे आमदार त्याच वर्षी पहिल्यांदाच हं. टर्ममध्ये जवळपास उच्च तंत्र शिक्षण असेल किंवा ऊर्जा असेल यासारख्या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून त्यांच्या खांद्यावर जबाबदारी जी आहे ती मिळाल्याचं पाहायला मिळालं. मात्र ज्यावेळी 2024ला प्राजक्त प्रसादराव तनपुरेंचा पराभव झाला, त्यावेळी मात्र प्राजक्त तनपुरे हे काहीतरी वेगळा विचार करतायत का? प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत का? याचं कारण असं राज्यात की प्राजक्त तनपुरे केवळ अ, ब राहुरीचे माजी आमदार, राज्याचे माजी मंत्री एवढीच त्यांची ओळख नाही तर राज्याचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी अर्थमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटलांचे सख्खे भाचे प्राजक्त तनपुरे आहेत. त्यामुळे प्राजक्त तनपुरेंच्या भूमिकेकडे, प्राजक्त तनपुरेंच्या या सगळ्याकडे फार वेगळ्या अँगलने पाहिलं जात असल्याचंच एकंदरीत चित्र जे आहे ते पाहायला मिळालं होतं. म्हणजे अगदी भगवा गमछा, भगवी टोपी घालून मंदिरामध्ये जाणं, मग ते प्राजक्त तनपुरे कुठेतरी भाजपच्या वाटेवर आहेत का? अशा सगळ्या चर्चा मधल्या काळामध्ये सुरू झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मग त्यानंतर शिवाजीराव कर्डिले यांचं ज्यावेळी निधन झालं, त्यावेळी मतदारसंघामध्ये फिरणं असेल, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असतील, या सगळ्यामध्ये प्राजक्त तनपुरे हे पोटनिवडणूक लढवणार असं जवळपास निश्चित मानलं जात होतं. प्राजक्त तनपुरे हे पोटनिवडणुकीच्या रिंगणामध्ये असतील असं बोललं जात होतं. प्राजक्त तनपुरेने त्याची तयारी देखील एकंदरीत केल्याचं पाहायला मिळालं. मात्र अगदी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे राहुरीमध्ये जातात अक्षय कर्डिले यांच्या अर्ज भरण्याच्या निमित्तानं आणि अक्षय कर्डिले यांचा अर्ज भरण्याच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी आमदार प्राजक्त तनपुरेंकडे जातात. तिथे बंद दाराआड या 3 नेत्यांमध्ये चर्चा होते आणि तिथूनच मग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन लावला जातो. देवेंद्र फडणवीस प्राजक्त तनपुरेंशी फोनवर बोलतात आणि मग प्राजक्त तनपुरे हे सोशल मीडियावर एक निवेदन काढतात. अधिकृत पद्धतीने आपली भूमिका जाहीर करतात, की मतदारसंघातील प्रलंबित विकास कामं पूर्ण करण्याचं आश्वासन आपल्याला मिळाल्यामुळे आपण राहुरीच्या पोटनिवडणुकीच्या मैदानातून माघार घेतोय. ही निवडणूक आपण लढवणार नाही, असं प्राजक्त तनपुरे म्हणतात. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने मात्र अगोदरच सावध भूमिका घेतलेली असते. 2 एबी फॉर्म नगरला पाठवून दिलेले असतात, ज्याच्यामध्ये प्राजक्त तनपुरेंचा आणि गोविंदराव मोकाटेंचा अर्ज असतो. प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतल्यानंतर अगदी ऐन मोमेंटला 11th आवरला गोविंदराव मोकाटेंचा अर्ज त्या ठिकाणी भरला जातो. गोविंदराव मोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतात. मात्र हे सगळं इथंच न थांबता ज्यावेळी प्रचार संपण्याचा अखेरचा 1 दिवस असतो म्हणजे 20 एप्रिलला त्यावेळी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे हे प्राजक्त तनपुरेंच्या भेटीला जातात आणि तिथून बाहेर आल्यानंतर प्राजक्त तनपुरेंच्या अनुषंगाने ते म्हणतात, की तनपुरे साहेबांसोबत आता भेट झाली आहे. आता काही वेळात देवेंद्र फडणवीसांची प्रचार सभा होणार आहे. फडणवीस साहेब काय सुदर्शन चक्र फिरवतात बघूयात. कारण तोपर्यंत चर्चा अशी असते ज्याला स्वतः प्राजक्त तनपुरेंनी सुद्धा कुठेतरी एक हवा दिलेली असते, की म्हणजे प्राजक्त तनपुरे देवेंद्र फडणवीसांच्या सभेच्या आधी असं म्हणतात, की माझ्यासोबत जे सहकारी होते, जे आमदार झालेले होते, ते दादांबरोबर गेले आणि कॅबिनेट मंत्री झाले. आम्ही मात्र तत्वांचं राजकारण करत बसलो आणि आमचं राजकारण आता कुठेतरी संपतंय की काय? अशी भीती प्रामुख्याने वाटते. त्यामुळं मी मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या वेळी आपली भूमिका जाहीर करू. म्हणजे 20 तारखेला आपली भूमिका जाहीर करू. मग प्राजक्त तनपुरेंची भूमिका काय असणार? मग प्राजक्त तनपुरे त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशी सगळी चर्चा, अशी सगळी शक्यता येत असताना तिकडे देवेंद्र फडणवीस मात्र काय सुदर्शन चक्र फिरवतात असं राम शिंदे म्हटले आणि भर भाषणामध्ये देवेंद्र फडणवीसांनी प्राजक्त तनपुरेंचा उल्लेख करून प्राजक्त तनपुरे यांनी
माघार जी आहे ती घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं मी प्राजक्त तनपुरे यांना यांचे कुठेतरी आभार मानतो, असं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मानलेले आभार असतील. आणि या सगळ्यानंतर प्रामुख्याने जर आपण विचार केला किंवा या सगळ्यानंतर आपण पाहिलं तर तनपुरे मात्र तटस्थ राहिल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं. मग अगदी काल सुद्धा तनपुरेंनी एक पत्र जे आहे ते सोशल मीडियावरनं जारी केलंय आणि ज्याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही अफवांवर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये असं जे आहे ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. तुर्तास तरी प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षामध्ये आहेत. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होऊ शकतं आणि कुठल्याही मोमेंटला कुठलाही डिसिजन होऊ शकतो. हे आता कोणी वेगळ्या ज्योतिषाने काही सांगायची गरज नाही. कारण 2024 ते 2019 ते 2024 मध्ये आपण सगळ्यांनी ते चित्र पाहिलंय. त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये तनपुरे काही वेगळा निर्णय घेतायत का? हे पाहणं महत्वाचं आहे. आजच्या क्षणाला मात्र गोविंद मोकाटे व्हर्सेस अक्षय कर्डिले अशी लढत जी आहे ती होताना तिथे राहुरीत आपल्याला पाहायला मिळते. संकेत, हे गोविंद मोकाटे विरुद्ध अक्षय कर्डिले अशी लढत होतीये त्या ठिकाणी. विरोधी पक्ष आहे, परंतु बारामतीमध्ये कशा पद्धतीने लढत होऊ शकते? विरोधकांचं तिथे काय चाललंय? विरोधकांचा प्रचार यावेळी कसा होता तिथे सगळा? मुळात राजरत्न जर आपण पाहिलं तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवार या अजितदादांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली तर त्या उमेदवार असतील हे जवळपास निश्चितच मानलं जात होतं. कारण अजितदादांचं निधन झालं 28 जानेवारी 2026 ला. 31 जानेवारी 2026 ला महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. आणि ही शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्र च्या विधिमंडळामध्ये विधानसभा रादर विधान परिषद या दोन्ही ठिकाणी सुनेत्रा पवार या दोन्हीपैकी एका ठिकाणी सुनेत्रा पवार या निवडून येणं हे 6 महिन्याच्या आतमध्ये कायद्याने बंधनकारक होतं. आणि या सगळ्यामध्ये पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील असं बोललं जात होतं. सुनेत्रा पवार या प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणातून विधानसभेतूनच दादांच्या रिक्त झालेल्या जागेवरून विधानसभेमध्ये जातील आणि त्या आमदार म्हणून बारामतीची पोटनिवडणूक लढवतील असं सगळं असताना झालं देखील तसं. मात्र आमचा मित्र पक्ष जर निवडणूक लढवत नसेल तर आम्ही निवडणूक लढवणार, ही काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका. आणि काँग्रेस पक्षाने 6 एप्रिल हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. मग 5 तारखेला रात्री दिल्ली काँग्रेसमधल्या परंपरागत ट्रॅडिशनल कल्चरनुसार दिल्लीच्या हायकमांडनं एक लेटर काढलं आणि त्या लेटरमध्ये प्रामुख्याने आकाश विजयराव मोरे, ॲडव्होकेट आकाश विजयराव मोरे यांना काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी दिल्याचं पाहायला मिळालं. त्यांचा अर्ज भरायला हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः उपस्थित राहतील असं साधारणतः बोललं गेलं. मात्र अ, अक्ष आकाश मोरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. अर्ज भरायला ते गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. हर्षवर्धन सपकाळ मात्र अनुपस्थित त्यावेळी राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. का तर आपल्याला माहिती आहे 5 राज्यांच्या निवडणुका चालू आहेत. तिकडे केरळ, तामिळनाडू या सगळ्या दौऱ्यावर हर्षवर्धन सपकाळ असल्यामुळे ते त्या ठिकाणी गेले नाहीत. मात्र काँग्रेस पक्षानं पोटनिवडणुकीमध्ये माघार घ्यावी यासाठी पडद्यामागून अनेक घडामोडी ज्या आहेत त्या घडताना पाहायला मिळाल्या. मग अगदी सुनेत्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळांना फोन केले. रोहित पवार तर स्वतः काकीसाठी सुनेत्रा पवार हर्षवर्धन सपकाळांना जाऊन सुद्धा मुंबईच्या अ, तिथलं जे सेवालयाचं कार्यालय हां. आहे त्या ठिकाणी जाऊन ते भेटले. त्या ठिकाणी भेटल्यानंतर दोघांमध्ये चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्या दरम्यान स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंच्या माध्यमातनं मुख्यमंत्री हर्षवर्धन सपकाळांना फोन केल्याचं पाहायला मिळालं. मग मकरंदाबा पाटील, सना मलिक, राजेश विटेकर असे सगळे पदाधिकारी हर्षवर्धन सपकाळांना जाऊन देखील भेटले आणि अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस पक्षाने त्या बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली. काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी निवडणूक लढवताना पाहायला मिळालं नाही. एकंदरीतच जे काही 53-54 उमेदवार निवडणुकीच्या हं. रिंगणात होते, यातल्या बहुतांश जणांनी माघार जरी घेतली, तरी आता 23 उमेदवार हे बारामतीच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या 23 उमेदवारांमध्ये अनेक उमेदवार हे बारामतीच्या बाहेरचे हं. असल्याचं पाहायला मिळतंय आणि या निवडणुकीमध्ये अभिजित बिचोकले असतील किंवा करुणा मुंडे असतील हे सुद्धा इथे निवडणूक लढवताना आपल्याला पाहायला मिळतायत. त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं बारामतीमध्ये मात्र सुनेत्रा पवारांसाठी ही सगळी लढत सोपी मानली गेली. कारण तुलनेने कुठल्याही मोठ्या पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी नव्हता. थेट लढत कुठेतरी होताना पाहायला मिळाली. ही सगळी निवडणूक बिनविरोध होईल यासाठी आमचा प्रयत्न होता. मात्र कोणीतरी उमेदवार उभे केले, असा आरोप सुद्धा पार्थ पवार यांनी मधल्या काळामध्ये केल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेलं होतं.
नक्कीच संकेत आपण बघतोय की बारामती असेल किंवा राहुरी असेल, या दोन्ही मतदारसंघासाठी जी पोटनिवडणूक होतीये, त्या पोटनिवडणुकीचं सध्या मतदानाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. परंतु आता मतदानाची प्रक्रिया सायंकाळी 6 पर्यंत असणार आहे आणि आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून सगळ्या मतदारांना आवाहन करतो, की ज्यांचं बारामतीमध्ये मतदान असेल किंवा ज्यांचं राहुरीमध्ये मतदान असेल, त्यांनी ह्या दोन्ही ठिकाणी मतदान करून मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून करतोय. तुर्तास येथेच थांबूयात. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.